1 वाटी तीळ घेतली. आज आपण तिळीचं तिखं करू. थोडेसे शेंगदाणे पण टाकू तिळीच्या तिखामध्ये. थोडं यांना भाजून घेऊ लाल होईपर्यंत. तिळी मस्त भाजली गेली. त्याच्यात आता थोडं लसूण, जिरं हे पण थोडं भाजून घेऊ. आता भाजलं गेलं. याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. हे आता गार होऊन गेलं. याला आपण मिक्सरमध्ये टाकून दळून घेऊ. आता त्याच्यात लाल मसाला टाकू. मिरच्या पण टाकू शकता, पण माझ्याकडे लाल मिरच्या नव्हत्या सुक्या म्हणून मी मसाला टाकला. आणि चवीपुरतं मीठ टाकू. आपण याला आता वाटून घेऊ. आपण याच्यात आता थोडं तेल टाकून घेऊ. परत एकदा मिक्सरला फिरवू. झाली आपली चटणी तयार. ही बघा आता कशी झाली दाखवते मी तुम्हाला. ही बघा कशी तयार झाली चटणी. मी आता डब्यात काढून घेते हिला. ही बघा चटणी भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर खा, हे डाळ भाताबरोबर तोंडी लावायला काही नसलं तर तिळाची चटणी खाऊ शकतो. कशी आली तिळाची चटणी तर कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा. अशी करून बघा.